नमस्कार. मी किरण गवळी, कोल्हापूर. आज दिनांक 12/12/2025. मी आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी या गावात आणि तुम्ही पाहत आहात जावीर काष्टशिल्प चित्रसंग्रहालय खरसुंडी. खरसुंडीचे रमेश जावीर सर यांनाही बऱ्याच प्रकारची स्मृतिचिन्ह मिळालेली आहेत. ही काष्टशिल्प आहेत. रमेश जावीर सरांनी 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. होलिया, वाजाप आणि सप्तरंगी कला. महाराष्ट्र शासनानं त्यांच्या वाजाप या पुस्तकाला पुरस्कारसुद्धा दिलेला आहे, उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार. हे रमेश जावीर सरांचं चित्र आहे. हे साक्षात रमेश जावीर सर. नमस्ते, मी रमेश जावीर सर. रयत शिक्षण संस्थेत 34 वर्ष एक इंग्रजीचे अध्यापक म्हणून मी सेवा बजावली. येळगुडला न्यू इंग्लिश स्कूल येळगुड, जिल्हा कोल्हापूर येथे मुख्याध्यापक पदावर 2020 साली सेवानिवृत्त झालेला आहे. पहा, मेटल वर्क डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं हे मेटल वर्क म्हणजे टाकावातून टिकाव म्हणून मी हे लवचिक पत्र्याला आकार देऊन हे असं त्यांचं व्यक्तिचित्र तयार केलेलं आहे. हे या जावीर सरांच्या मिसेस आहेत आणि हे काटकर दिघंचीचे ज्योतिराम काटकर यांनी हे बॉलपेनच्या साह्याने चित्र रेखाटलेलं आहे. काष्टशिल्पकला मी छंद म्हणून जोपासलेली आहे. पहा, या ठिकाणी हस्तिमुख आहे. नैसर्गिक स्वरूपात हे सापडलेलं हे हस्तिमुख, ही लांडोर आहे. आणि माझा मुलगा चित्रकार सुधीर रमेश जावीर यांनी याची काही पेंटिंग्स आणि त्याच्या मित्राने काही पेंटिंग दिलेले आहेत. या ठिकाणी गणेश देवटे यांचं हे चिंतन हे पेंटिंग आमच्या संग्रहालयाला सदीच्या सप्रेम भेट स्वरूपात दिलेलं आहे. तर या चित्रामध्ये ही मुलगी विचार करत बसली की लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. तर हे खूप चांगलं असं हे पेंटिंग आमच्या संग्रहालयाला मिळालेलं आहे. हे वनव्याचं एक चित्र आहे, नाही का? हो हो, ते चित्रकार सुधीर रमेश जावीर यांचं हे वनवा पेंटिंग ॲक्रेलिक कलरमध्ये साधारणपणे 22x24 साईजमध्ये हे या संग्रहालयात लावण्यात आलेलं आहे.
काष्ठशिल्प एक नैसर्गिक एक आदिवासी कला आहे. तर काष्ठशिल्प म्हणजे झाडांच्या मुळाखोडामध्ये नैसर्गिकरित्या आकार जे शोधले जातात त्याला काष्ठशिल्प असं म्हणतात. हे काष्ठशिल्प गणपतीचं असून हे जे काष्ठशिल्प आहे ते सिद्धार्थ गौतम बुद्धांनी राजवाड्याबाहेर लटपटणारी स्त्री पाहिली त्याचं हे रूप मी काष्ठशिल्पात शोधलेलं आहे. हां, तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा भविष्यात त्यावेळी तुम्ही नक्कीच या काष्ठशिल्प प्रदर्शनाला आणि पेंटिंगच्या प्रदर्शनाला जरूर भेट द्या. तुम्हाला खूप आनंद होईल बघितल्यानंतर. धन्यवाद.